3 ऑगस्ट 2026 ग्लोरी नावाची हिंदी सिरीज संपवली. सिरीज सुंदर आहे, पण त्याचबरोबर आपल्याला विचार करायला लावते की एखादा व्यक्ती आपलं स्वप्न म्हणा किंवा आपलं आकांक्षा पूर्ण करायला कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो. आणि आपल्या मग त्यावेळेस नातलंगांचा सगळ्यांचा कोणाचा विचार करत नाही. अर्थात हे एक्स्ट्रीम आहे आणि हे आपल्या इकडे पेक्षा बिहार, हरियाणा, युपी या साईडला खूप पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर एखादा व्यक्ती काही करत नसेल, थोडासा आहे अजागळ असा किंवा काही वाईट कामं करतो, पण तो आपल्या नात्यांकरता आणि प्रेमाकरता काय कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो हे पण दाखवलेलं आहे. तर थोडक्यात हरियाणामध्ये एक फॅमिली असते आणि रघुवीर सिंग नावाचा कोच असतो, म्हणजे तो, आणि त्याची अकॅडमी असते, हरियाणा बॉक्सिंग अकॅडमी, कोचिंग अकॅडमी. तर आणि त्याची 2 मुलं आणि 1 मुलगी असते. तर ते लहान म्हणजे त्याच्या वडिलांनी, त्या रघुवीर सिंगच्या, म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिलीच त्या बॉक्सिंगला वाहून घेतलेलं असतं. तर त्याच्या वडिलांनी पण त्याच्याकडून खूप स्वप्न पाहिले असतात बॉक्सिंगचे, पण तो ते स्वप्न पूर्ण करू नाही शकला. म्हणजे गोल्ड मेडल आणू शकला नसतो, त्याला सिल्वर मेडल पर्यंतच तो पोचला असतो. तर त्याला आता असं वाटलं असतं की आपल्या मुलांनी ते स्वप्न पूर्ण करावं, त्यांनी ऑलिम्पिकमध्ये जावं आणि गोल्ड मेडल जिंकावं. तर त्या दृष्टिकोनातनं तो प्रयत्न करतही असतो. तर त्याचा एक मुलगा असतो जो मोठा, तर तो काही एवढा हे नसतो, पण त्यालाही खूप मारून मारून तो प्रयत्न करत असतो. पण शेवटी इतकं मार त्याला लागतो की त्याचा तो मुलगा पळून जातो भीतीने, आणि ती जखम चिघळून त्याचा सेप्सिस होऊन शेवटी तो पाय कापावा लागतो आणि मग त्याला तो आर्टिफिशियल पाय बसवावा लागतो. म्हणजे तो लंगडाच थोडक्यात होतो आणि तो नाही येत घरी, म्हणजे असं. आता दुसरा मुलगा छान असतो आणि त्याच्याकडून खूप होप्स असतात, पण तो पण घर सोडून गेला असतो, कारण एका मॅच मध्ये त्याच्याकडनं अपोनंटला त्यांनी इतक्या जोरात मारलं असतं की तो खाली जो निश्चित पडतो, अर्जुन नावाचा एक तो, आणि तो त्याचा चांगला मित्र असतो, निश्चित पडतो तो उठत असते, म्हणजे त्याच्या हातून तो मरतो थोडक्यात. तर त्याचा इतका धसका घेतो तो की तो खेळच सोडून देतो, निघून जातो घरनं की मला आता हे काही खेळायचं नाही. पण अचानक त्यांच्या लाईफमध्ये एक ट्विस्ट येतो. त्यांची लहान बहीण जी गुडिया असते, तर अचानक कळतं की तिचा ऍक्सिडेंट झालाय, तिला कुणीतरी मारायचा प्रयत्न केलाय. आणि मग हे दोघही तिथे येतात आणि मग ऍक्च्युली स्टोरीला सुरुवात होते. तर ती म्हणजे आता जगते का मरते अशा परिस्थितीत असते, हॉस्पिटलाइज केलेलं असतं, काय झालं नक्की काय काहीच कळलेलं नसतं. फक्त स्टेडियममध्ये तिच्यावर आणि निहाल, म्हणजे जेव्हा मग हा त्याचा मुलगा, म्हणजे त्या रघुवीर सिंग बॉक्सरचा मुलगा रवी, जेव्हा त्याच्या हातून म्हणजे तो अर्जुन हे होतो, सोडून जातो, तर तेव्हा तो त्याचं कोचिंग चालूच असतं. तर त्यातला एक निहाल नावाचा मुलगा खूप चांगला खेळत असतो आणि त्याच्याकडून त्याला रघुवीर सिंगला पुन्हा होप्स असतात की हा ऑलिम्पिक पर्यंत जाईल आणि गोल्ड मेडल आणेल. पण त्याचं आणि त्याच्या मुलीचं गुडिया असं प्रेम सुरू असतं आणि ते दोघं स्टेडियममध्ये भेटलेले असतात आणि स्टेडियमवर त्यांच्यावर अटॅक झालेला असतो. आणि त्या अटॅकमध्ये ही गुडियाही मरणासन्नच असते आणि निहाल तर मरूनच जातो, म्हणजे ती होप बारगळते. आता त्या हरियाणामध्ये आणखीन एक अकॅडमी असते जी राणा चालवत असतो. तर विजू विजू म्हणून त्याला सगळे ओळखत असतात, विजूची अकॅडमी म्हणून. पण म्हणजे त्याच्यावर खूप शक वाटत असतो सगळ्यांना की त्याचेच मुलं जरा असे जरा अरेरावी करायचे, तोही थोडा अरेरावी करायचा, पैशांनी मागे रघुवीर सिंगला विकत घेण्याचा पण प्रयत्न केलेला असतो त्यांनी. तो एक कॅरेक्टर दाखवलाय, म्हणजे त्याच्यावर शक जातो की बा त्यांनी मारेकरी घातले असतील निहालवर वगैरे. आणि त्याच्याबरोबर गुडिया होती म्हणून ती पण गेली. आणि तिसरा एक असतो कुकी म्हणून, तर तो या सगळ्यांपेक्षा वेगळा असतो. म्हणजे तो बॉक्सिंगचाच, पण तो बेटिंग करून पैसे लावून
इलिगल प्रकारची सगळे धंदे चालू असतात त्याचे. तर तो पण असू शकतो. आणि चौथा एक असतो सरपंच. तर त्या दिवशी मॅच बघायला ह्या लोकांचा, निहाल आणि या सगळ्यांचा, तो पण आलेला असतो. तर त्याचा पण काही इंटरेस्ट असू शकतो. तर अशा चौघांवरही सगळ्यांना शक असतो. मग त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न चालू असतात. तर मग थोड्या वेळाने तिला होश येतो, गुडियाला, त्यांच्या बहिणीला. आणि मग ती सांगते की मास्क घालून, मी काही तसं ओळखलं नाही कोणाला, पण मास्क घालून आले होते ते लोक, आणि एकाचा मी डोळा फोडला पेन्सिल हे करून. तर म्हणे म्हणजे ते लोक असे काहीतरी बोलत होते की कुकी कुकी वगैरे असं काहीतरी, की वो मार. तर त्याचा माणूस असावा असं अंदाज असतो त्यांचा. मग आता हे लोक म्हणतात चला आपण तिकडे जाऊया, म्हणून हे लोक तिथे जातात. आणि तिथे म्हणजे तसं तर एंट्री नसते तिथे. मग हा रवी सिंग तिथे खेळेल म्हणून, म्हणजे त्याच्यावर पैसे लावून, बोली लावून तो खेळेल असं हे लोक तिथे जातात. आणि हा शोधतो, मोठा भाऊ लंगडा शोधत असतो. आणि त्यांना मग तो दिसतो, म्हणजे पैसे कलेक्ट करताना. सुखी नाव असं त्याचं. तर झालं, मग ते त्याला फॉलो, म्हणजे जशीच मॅच संपते वगैरे तर त्याला फॉलो करतात, पळतात त्याच्या मागे. पण जसं तो पळत पळत खूप लांब पर्यंत जातो, आणि जसं ते त्याच्याजवळ पोचणारच असतात की कोणीतरी क्रेन चालवते आणि त्याच्या अंगावर ढप्प करतो, मोठ्याच्या मोठं एक स्लॅब त्याच्या अंगावर, म्हणजे थोडक्यात त्याला मारून टाकतो स्लॅबने. जोपर्यंत हे त्याला पकडतील, कोणी मारलं तोपर्यंत तो पसार होतो. आता झालं, परत यांना यांच्यासमोर प्रश्न पडतो की आता कोण असेल याच्या मागे. हा तर मेला, आणि इकडे कुकीचं डोकं खराब होते, कारण तो त्याचा भाचा असतो जो मेला, तो सुखी. तर आणि मग त्याला कळते की हा रघुवीर सिंगचा मोठा मुलगा लंगडा त्याला शोधत होता. झालं, तो त्याच्या मागे, त्याच्या शोधाच्या मागे. आता हे दोघं परत काय करायचं काय नाही. तर कुठून तरी त्यांना अशी टिप मिळते की त्या दिवशी अननोन कॉल एका अकॅडमीमधून, नॅशनल अकॅडमी असते जिथून ऑलिम्पिक्स ट्रेनिंग घेतात आणि ऑलिम्पिक्स करता सिलेक्ट होतात. तर तिथून टेलिफोन आला होता कोणाचा तरी ह्याला, ओके. तर मग आता कोण असेल, आता तिथे कसं आपल्याला म्हणजे तिथून टिप दिलेली असते की निहाल आणि ते तिथे अकॅडमी स्टेडियम मध्ये भेटणार आहेत, आणि निहाल त्या अकॅडमीचा मुलगा, म्हणजे नॅशनल अकॅडमीमध्ये असतो. तर मग हा आता शेवटी रवीच, मग वडील त्याला तयार करतात की आता तूच हे करू शकतो. तर मग परत त्याची ट्रेनिंग सुरू, आता इतके दिवसांच्या त्यांनी सोडून दिलं असतं, मग परत त्याची ट्रेनिंग सुरू होते. वेगवेगळे हे खेळत होतो, राऊंड्स वगैरे, आणि मग त्याला अकॅडमीमध्ये तो एंटर करतो, म्हणजे मिळतं त्याला. आणि त्याला निहालचीच रूम मिळते. तर चौकशी करायला लागतो तो की कोण आहे, काय आहे, कोणी केला होता फोन. त्याला एका मुलावर शक होतो, म्हणजे त्याचा अंदाज असतो. म्हणून मग तो आता कसं त्याच्याकडनं काढून घ्यायचं, तर त्याला डोपिंग कोण करतं, कोण ड्रग्ज घेतं म्हणून चेकिंग होत असते. तर ते लोक येतात चेकिंग करायला. तर हा त्याला घाबरवतो, म्हणतो की मी तुझ्या पाण्यामध्ये ड्रग मिसळली आहे, आणि आता तू थोड्याच वेळाने तुझं नाव येईल आणि तुझ्या ह्याच्यात नाही, तू डिस्क्वालिफाय होशील. तू सांग मला की तू का त्या दिवशी फोन केला होता. म्हणतो मी नाही, खरंच नाही केलं. आणि मग तो सांगतो की मी कशा करता म्हणजे पैसे तुझ्याकडनं कुठे आले वगैरे वगैरे असं चालू असतं. मग तो सांगतो की अकॅडमीमधून बाहेर जाणं अलाउड नसतं, बाहेर गेलं तर तुम्ही बाहेरच, मग डिस्क्वालिफाय. म्हणजे त्या दिवशी मग मी असंच मुलींबरोबर फिरायला गेलो होतो, आणि त्याला सांगू नये म्हणून मी पैसे दिले होते, म्हणजे थोडक्यात. आणि याने काही ड्रग वगैरे मिसळलं नसतं, थोडक्यात. मग तो सांगतो, म्हणजे त्याला हे करतो, मग कोण असेल. मग हे असं शोधता शोधता एक मुली पण असतात तिथे. मग ती एक
एक मुलगी असते. तर तिने फोन केला असतो. तर का बरं, तर म्हणे तो सुखी आणि त्याचा जो एक मित्र असतो तो तिचा मित्र असतो. तर तिने त्या मित्राने फोन केला असतो हिला की गुडिया ज्याबद्दल माहिती पाहिजे म्हणून, गुडिया आणि निहाल बद्दल. तर मग म्हणजे तिने केलं असतं. मग हा तिला विचारतो. तर ती म्हणते की नाही नाही, म्हणे त्यांनी फक्त असंच की बा मला इंटरेस्ट आहे गुडियामध्ये, माझ्या मित्राला इंटरेस्ट आहे गुडियामध्ये म्हणून तो विचारतो. म्हणून म्हणे मी सांगितलं मला काय माहिती असं काही होईल. मग आता काहीच म्हणजे त्याच्या हाती लागत नाही. पण ते कोणी म्हणजे सांगितलं तर ते सुखीचा एक अजून कोण मित्र आहे. तर तो मग ते कळतं कोण आहे तो. मग हा अकॅडमी सोडून बाहेर येतो. तर झालं म्हणजे आता तिथला मग कोच चिडतोच ना, म्हणजे आता त्याला डिस्क्वालिफाय केल्यासारखंच. आता हे कळतं जो दुसरा कोण आहे मुलगा, तर तो त्या सरपंचच्या घरी त्याच्या सांड म्हणजे सरपंच एक थोडंसं एक इलिगल काम असते की त्यांनी एक सांड पाळलेला असतो आणि म्हशींना तो जबरदस्ती त्यांच्याशी सेक्स करायला लावून म्हणजे त्यांना प्रेग्नंट करणं आणि जास्ती दूध म्हणजे जास्ती म्हशी तयार करणं आणि त्यांच्यापासून दूध मिळवणं हा असं त्याचा सरपंचाचा धंदा असतो. आणि तो सांडचं नाव असतं सुलतान. तो त्याचा जीव की प्राण असतो आणि त्याला इंजेक्शन देणं त्याचं सगळं बघण्याचं काम तो एक मुलगा करत असतो जो ह्याच्यात इन्व्हॉल्व असतो. मग हे लोक सगळे त्या सुलतानकडे पोचतात आणि त्याला पकडतात. म्हणजे शेवटी म्हणजे त्याला धरून त्याचा जबरदस्ती त्याचा हात तोड हे करताय. मग तो अजून एकाचं नाव सांगतो की एक आहे जी जो मुली पुरवतो वगैरे असे धंदे करतो. तर तो पण होता आमच्या बरोबर. मला अजून याच्यापेक्षा काही माहित नाही. मग हे त्याला शेवटी म्हणजे तो मरतोच पुन्हा. झाला आता तो कुठे भेटेल, काय भेटेल. आणि ह्या दरम्यान एक यांचा मित्र असतो शेखावत म्हणून, अरविंद शेखावत. तर तो यांना मदत करत असतो. पण सिनियर ऑफिसर अगेन्स्ट असतो जरा. तर आणि ह्याची जी बायको असते शेखावतची ती जरा थोडीशी दाखवली आहे जरा म्हणजे काय म्हणायचं त्याला, बाकीचे काही गोष्टी करणारी वगैरे असं थोडं म्हणजे पुरुषांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याकरता वगैरे. तर तर हा रवी तिच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि दोघांचं जरासं प्रेम प्रकरण सुरू होतं. आता या सगळ्या म्हणजे शोधामध्ये एक रिपोर्टर पण असते. ती पण तिचं पण शोध आणि हे चालू असतं. तर तिचं आणि मग मोठ्या भावाचं रघुवीर सिंगच्या मोठ्या मुलाचं लंगड्याचं जमते. आणि मग तिच्याकडून हे कळतं की असे आहेत पुष्कळ. आणि जो सुलतानची काळजी घेणारा असतो ज्याचा त्यांनी हात तोडून टाकला असतो वगैरे, तर त्यांनी हे म्हटलं असतं की तो जो तिसरा आहे तो हिसार मध्ये मिळेल. तर यांना असं वाटतं की हिसार ही जागेचं नाव आहे. पण मग त्यांना नंतर लक्षात येतं की हिसार आणि तो हे पण सांगतो की निहालला मारायचंच नव्हतं. मारायचं सुपारी आम्हाला फक्त गुडियाची मिळाली होती. तर निहाल तर तिला वाचवण्याच्या चक्करमध्ये मेला. तर ऍक्च्युली आम्हाला गुडियालाच उचलायचं होतं. ह्या लोकांचं डोकंच फिरते. हे म्हणे आपण आतापर्यंत म्हणजे त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करत होतो अकॅडमीचं कोणीतरी असेल असं तसं. तर आता परत गुडियाच्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे. आणि मग त्या गुडियाच्या गोष्टी पाहता पाहता शोधता शोधता तिचे जुने पुस्तकं वह्या त्यांच्यात त्यांना एक ड्रॉइंगची वही दिसते. त्याच्यावर लिहिलं असतं निशी आणि सुंदर ड्रॉइंग असतं. तर ती रिपोर्टर विचारते दोघा भावांना की छान ड्रॉइंग करायची का. म्हणे तिला साधी एक रेष ओढता येत होती. म्हणे मग ही निशी कोण आहे, छान ड्रॉइंग केलेलं आहे तिने. आणि मग एकदम त्यांना तिथे किल्ले वगैरे पण ड्रॉइंग दिसते आणि त्याच्यावर लिहिलं असतं हिसार. मग तो म्हणतो अरे काय मूर्ख आहे मी. म्हणे हिसार म्हणजे किल्ला पण, आणि इथे आपल्या हरियाणामध्ये एकच किल्ला आहे. म्हणजे तो
ज्याला त्या सुलतानची देखभाल करणारा जो तो त्याचं म्हणणं आहे की वो हिसार में मिलेगा, म्हणजे किल्ल्यात भेटेल. मग आता त्या किल्ल्यात हे जातात दोघं जण, लंगडा आणि ती रिपोर्टर, आणि तिथे त्याला शोधून काढतात आणि मारतात. आता ते म्हणजे पकडल्यावर मारताना त्याला मारायच्या आधी त्याला हेच विचारतात की कोण आहे, काय आहे, कसं काय तुम्ही म्हणजे तिला हे केलं. आणि मग आधी तो पण म्हणजे तिथे घुसायचं म्हणजे काय, तर तिथे त्याला कळतं की मुली पुरवल्या जातात तिथे. तर मग हा तिथे असं म्हणूनच जातो की बघ मला एक मुलगी पाहिजे, आणि नेमकं जी मुलगी त्याच्याकडे येते तिचं नाव निशीच असतं. आणि मग तिच्याकडनं त्याला कळतं की ती निशी एका एक बाई असं सगळ्यांना फूस लावून आणते की लग्न करू इथे इथे, म्हणजे आईवडिला जे असे ड्रिंक करत असतात किंवा ज्यांच्याकडे पैसे नसतात ते आपल्या मुलींचं लग्न कसं होतं विकल्यासारखंच करतात, किंवा त्यांना पैसा मिळतो ह्या म्हणतात की आम्ही चांगल्या घरात लग्न लावून देतो म्हणून ती घेऊन येत असते. तर असंच तिने निशीला आणलेलं असतं. पण इथे आल्यावर तिने निशीने धान्याला लावलेलं असतं तिला. तर ती तिथून तिच्या कसाट्यातून पळून आली असते आणि गुडियाला रस्त्यात भेटलेले असते आणि गुडियाने तिला थारा दिलेला असतो आपल्या घरी. थारा दिलेला असतो आपल्या घरी. तर तिने ते आपलं निशी नाव टाकून आणि ती ड्रॉइंग वगैरे ती करत असते. तर तो भेटतो आणि तो म्हणतो की म्हणजे त्यांच्याकडनं कळते की जो चौथा माणूस होता किंवा मुलगा होता तर तो तिच्या संपर्कात होता त्या बाईच्या. आम्हाला म्हणे फक्त ऑर्डर मिळाले होते आणि सगळे मास्क घालून होते, त्याच्यामुळे आम्ही काही कोणाचा चेहरा बघितला नाही. मग तो त्यालाही मारून टाकतो आणि फक्त त्यांनी डिस्क्राईब केलं असते की दिसायला सुंदर आहे निशिनी, की दिसायला खूप सुंदर आहे, अशी आहे तशी आहे, तिच्या हातावर असं गोदणं आहे फिशचं वगैरे. मग ह्याला असं थोडंसं काहीतरी क्लिक होते, म्हणून मग हा त्या अरविंदच्या घरी पोचतो, कारण अरविंदची बायकोशी ते मिळतं जुळतं असतं आणि तो तिथे शोधाशोध करतो. तर त्याला मास्क सापडतो, भरपूर पैसे सापडतात. तर ते शोधत असतानाच ही येते बायको त्याची अरविंदची, आणि त्याला पिस्तूल दाखवून त्याला बांधून ठेवते. आता इकडे जसंच हिला कळतं की आता याला भावाला कळलेलं आहे. तर आणि एका रात्री हे दोघं म्हणजे अरविंदचीच बायको आणि हा रवी कारमध्ये असतात म्हणजे एकत्र. तर तेव्हा तिची पायल त्या कारमध्ये पडते आणि अरविंद जेव्हा एका कामाने त्या कारमधून उतरतो तर त्याला ती पायल दिसते. त्याचं डोकं फिरतं. तो आधी त्या लंगड्याला म्हणतो, ओरडतो. तो म्हणतो मला माझा काय संबंध आहे म्हणे, मी 10 कोस दूर असतो आणि मला माहित नाही सगळं काय, आणि ही म्हणे रवीची कार आहे. मग झालं याचं डोकं अरविंदचं सरकतं. म्हणतो तो घरी पोचतो सर्व आणि बायकोला म्हणतो की हे काय. तिला येतं लक्षात की याला हे सापडले. ती म्हणते की म्हणजे तो अरविंद ऍक्सेप्ट पण करतो की हो तुला मी जेवढा वेळ द्यायला पाहिजे देऊ शकत नाही वगैरे, मला कळत आहे, पण तू रवी बरोबर असं करून त्याला खूप म्हणजे ते वाईट वाटतं. आणि मग त्या दोघांची बाचाबाची होते, भांडण. मग तो त्याच्यात तिला गळा दाबतो, त्याची ऑलमोस्ट मारतोच, पण ती पूर्ण मेली नसते. आणि ती त्यावेळेस म्हणजे तो घरी गेला असतो तेव्हा इस्त्री करत असते, इस्त्री चालू असते. तर हा आता याला रवीचा पण राग आलेला असतो, म्हणजे रवीला पण फोन करतो. रवीला म्हणतो की जल्दी आ जाओ, तुझ्या भाभीला काहीतरी झालंय. तर रवी तसाच धावत पळत येतो. तर तेवढ्यात ही उठलेली असते
आणि ती त्या इस्त्रीनी चटके देऊन देऊन त्याच्या चेहऱ्यावर अंगावर सगळं, आणि त्याचीच बंदूक काढून त्याला मारून टाकते. आणि तेव्हा तेवढ्यात रवी पोचतो. तर मग ती सांगते रवीला की त्याला आपल्या दोघांबद्दल कळलं होतं, त्यांनी मला जवळपास जीवेच मारलं होतं. शेवटी मी पण त्याच्याशी झटापट केली आणि तो मेला. तर आता काय करायचं? तर तेवढ्यात त्यांचे वडील रघुवीर सिंग पण तिथेच पोचतात आणि ते म्हणतात की तू आपल्या अंगावर नको घेऊ, मी बघतो काय करायचं ते. आणि तेवढ्यात रवीला फोन पण येतो अकॅडमीमधून, कारण हा रिक्वेस्ट करायला गेला असतो पुन्हा की मला यायचं अकॅडमीमध्ये येऊ द्या. तर त्यांनी नाही म्हटलं असतं, तू एकदा ही नॅशनल हे अकॅडमी सोडून गेला, आता तुला नाही. पण त्यांना ते नंतर रिअलाइज होतं, त्यांनी बोलवलं असतं. तर मग वडील म्हणतात, आता तुला असा चान्स पुन्हा मिळणार नाही, तू जा, मी बघतो काय करायचं ते. तर हा जातो निघून. मग हा शेवटी त्याचे तुकडे तुकडे करतो त्या अरविंदच्या आणि एका जंगलामध्ये, एका तलावामध्ये फेकून देतो. मग ही अरविंदची बायको आपली पोलीस कंप्लेंट लिहायला जाते की 2 दिवस झाले अरविंद आला नाही या घरी वगैरे वगैरे. म्हणतात ठीक आहे, आता शोधू. आता यांना वाटतं की हा लंगड्याने वगैरे काहीतरी केलंय, शेवटचा तोंड अरविंद बरोबर होते वगैरे, म्हणून हे लंगड्याच्या शोधत असतात सगळेजण. तर तेवढ्यात हा कुकी याला पकडतो, लंगड्याला. कारण त्याला त्या सुखी याच्याकडून कळलं असतं ना, त्याच्या लोकांकडून, की सुखीला म्हणजे त्याच्या भाच्याला मारलेलं यांनी शोधलेलं असतं म्हणून, म्हणजे हा शोधत असतो म्हणून. तर याला वाटतं यांनीच मारलं. तो त्याला पकडतो, त्याला विचारतो, तो म्हणतो मी कशाला मारेन तुझ्या भाचा, म्हणजे उलट आम्हालाच पाहिजे होती त्याच्याकडनं माहिती, तर कोणीतरी त्याला आधीच मारलं. तर कोणी मारलं आम्हाला काय माहित, म्हणजे आम्ही त्याला पकडायच्या आधी तो पळून गेला. आणि तो असतो निहालचा भाऊ, ज्यांनी मारलं असतं ते. तर पण हा सांगत नाही. तर तो म्हणतो की तू जर सांगितलं नाहीस तर तुझी ती म्हणजे जी रिपोर्टर असते तिला आम्ही हे करू, मारून टाकू. आणि तिला त्यांनी पकडून तिकडे त्या हिसारच्या इथे ठेवलं असतं. तर मग हा कशी तरी आपली तेवढ्यात त्या अरविंद वगैरे पोचतात आणि त्याची सुटका होते. आणि हा मग त्या हिसारमध्ये पोचून तिची सुटका करतो. आणि मग त्याच वेळेस हे सगळं रामायण घडलेलं असतं. म्हणजे हिच्या घरी शोधणं, अरविंदच्या बायकोकडे, आणि त्यांनी तिला पकडून ठेवलेलं असतं. आता मग हा म्हणतो की का तू असं केलं, का मारलंस गुडियाला. तर मग तेव्हा ती सांगते की ती निशी जी असते, तर ती म्हणजे हीच अरविंदचीच बायको स्वतः मग ती सांगते की माझं लग्न म्हणे अरविंदशी काही असं प्रेम किंवा असं ठरवून नाही झालेलं. माझ्याही आईवडिलांकडनं ना पैसे देऊन बस इथे आणून टाकलं म्हणे मला ह्यांच्याशी लग्न. म्हणजे असं नाही की मला हा आवडला नाही, पण म्हणजे माझंही लग्न असंच झालं म्हणे पैसे देऊन. त्याच्यामुळे मी ठरवलं आपल्या लग्नाचा बदला असाच घ्यायचा. त्याच्यामुळे मी हा धंदा सुरू केला, मुली पुरवणं. तर ती खूप म्हणजे तशी वाईट चालीची दाखवली मग नंतर, की हे असं धंदे करत असते, हे मारामारी, सुपाऱ्या घेणं वगैरे प्रकार सगळं. कारण अरविंद बिझी असायचा पोलीसच्या याच्यामध्ये, खाक्यामध्ये. तर हिला उलट चांगलंच ते फावलं होतं तिला फावलं असतं ते. मग ती सांगते, तर ती निशीला म्हणे मी असंच आणलं होतं, पण ती आमच्या हातातनं सटकली आणि ती गुडियाच्या घरी होती. मग जेव्हा आम्हाला कळलंच नसतं म्हणे, पण जेव्हा गुडियाचं निहालचं सुरू झालं आणि गुडिया झाली प्रेग्नंट, तर मग हे वडिलांना कळलं, रघुवीर सिंगला. आणि मग रघुवीर सिंगला ते नको होतं, कारण जर हा संसारात अडकला किंवा लग्न बेडी मुलं केला, तर मग त्याचा करिअरकडे त्याचं लक्ष राहणार नाही. म्हणून म्हणे वडिलांनीच, आणि म्हणजे गुडिया वडिलांना विश्वासाने सांगते की ही जी निशी आहे तिला हिने अरविंदची बायको चांगली नाहीये आणि तिने हिला विकायचा प्रयत्न केला.
तुम्ही पहा म्हणजे कसं काय हिला वाचवता येईल किंवा कसं. तर मग रघुवीर सिंगला आयतच हे मिळतं की ही बाई आहे आपलं काम करणारी, आणि मग तो तिला सांगतो, सुपारी देतो की गुडियाला मारून टाक म्हणून, निहालच्या वाटेतनं बाजूला कर. आणि म्हणून तिने त्या चौघांना जमवून ती सुपारी दिलेली असते की ह्याला मारायचं आहे. आणि पण त्यावेळेस स्टेडियममध्ये गुडियाबरोबर निहाल पण असतो आणि त्याच्यामुळे तोही मरतो. मग ह्याला म्हणजे ती म्हणते की मी एकटीच नाहीये, म्हणजे मी गुडियाला मला सुपारी दिली होती म्हणून मी मारले, तर माझा आणि गुडियाचा डायरेक्ट काही प्रश्नच नव्हता, पण तुझे वडील याच्यात इन्व्हॉल्व आहे. हा आपली सुटका करून घेतो आणि त्या तिकडे पोचतो अकॅडमीमध्ये, जिथे रवीची मॅच चालली असते, शेवटचं सिलेक्शन चाललं असतं. आता इकडे पण काय ट्रॅजेडी झालेली असते की आता रवी सगळ्यांशी जिंकत 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 फायनल राऊंडमध्ये गेलेला असतो, आणि तिथलाच एक मुलगा जो आधी रघुवीरच्या अकॅडमीमध्ये असतो, पण त्याला डावलून निहालला चान्स मिळत असतो, म्हणून तो विजूच्या अकॅडमीमध्ये गेला असतो, पण तिथे पण त्याला डावलून दुसऱ्याच मुलाला चान्स मिळाला असतो, म्हणून तो खुन्नसमध्ये असतो खूप. आणि आता बघतो तो म्हणजे अर्जुनच्या भावाला तिथे चान्स मिळत असतो. तर आता बघतो की रवीला, तर त्या अर्जुनच्या भावालाही त्यांनी त्याच्या मोटरसायकलचे ब्रेक फेल करून मारलं असतं. आणि इथे पण हा रवी जेव्हा आंघोळ करत असतो, त्याचा दुसऱ्याच दिवशी ती फायनल मॅच असते, तर त्याला भूसकतो आणि याला जखम झालेली असते, एवढं त्याच्यामध्ये ताकद नसते, पण तरी तो उभा राहतो खेळायला आणि म्हणजे खेळत असतो तो. तर ते वडील आलेले असतात तिथे, तर हा पोचतो लंगडा तिथे आणि तो म्हणतो वडिलांना, तुम्ही बाहेर चला माझ्याबरोबर. पिस्तूलच त्यांना हे करतो. अरे इतकं चांगलं तर मॅच म्हणे, असं काहीतरी लागणारे म्हणजे पहिले 2 राऊंड तो हरलाय, नंतर जिंकलाय, त्याचं जीवन मारतो म्हणे, तुम्ही चलताय का इथेच मारू गोळी. तर मग तो बाहेर येतो वडील, आणि बाहेर मध्ये अकॅडमीच्या एका खोलीमध्ये तो विचारतो वडिलांना, का तुम्ही असं केलं, गुडियाचं हे केलं, आणि नंतर मग गुडिया वाचली. निहाल तर मग मेलाच होता, तुम्हाला जर त्याच्या करिअरचं पडलं होतं तर तो तर मेला. मग जेव्हा गुडिया मग होशमध्ये आली, तर का तिला कात्रीने मारलं तुम्ही, कात्री घुसतो. तर म्हणजे तिला सगळं कळलं होतं नंतर की म्हणजे अरविंदची बायकोला मी सुपारी दिली आणि आणि म्हणजे मारायला सांगितलं निहालला आणि हिला. तर म्हणजे मी तिला समजावत होतो, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. म्हणजे पोलिसांना बोलते म्हणून ती आरडाओरडा करायला लागली. शेवटी मला तिला चूप करावं लागलं. त्याचं डोकं इतकं खराब होते. तो म्हणतो, आणि मग तो सांगत असतो की आजपर्यंत म्हणे मला जे पाहिजे होतं ते मी मिळवत आलोय, आणि तरी मला म्हणजे गोल्ड मेडल माझ्याकडनं चुकलं, पण आता मला जर दिसतंय समोर तर मी ते का जाऊ देऊ वगैरे वगैरे, त्याचे म्हणजे सुरू होतात डायलॉग वगैरे. तर हा पिस्तूल ताणतो त्याच्यावर. वडिलांना म्हणतो, मी बाप म्हणायच्या लायकीची नाही, तुम्हाला मी आता गोळीच घालतो. तेवढ्यात मग पोलीस येतात, पण पोलीस म्हणतात बंदूक खाली ठेव, तर आम्ही तुला गोळी घालू. तो हात खाली करतो, आणि तेवढ्यात मग दाखवले की हा रवी शेवटची मॅच जिंकलाय, म्हणजे त्याचं ऑलिम्पिकमध्ये सिलेक्शन झालं. मग बापाला एकदम आनंद, अरे चलो अब ये तो ओलंपिक जाएगा और गोल्ड मेडल कमाएगा. तर मग हा म्हणतो हे वडिलांचं हे असंच चालू राहणार आहे, हे कधीच संपणार नाही. आणि तो वडिलांना गोळी घालतो आणि तिथेच संपलाय. म्हणजे नंतर पोलीस त्याला गोळी मारतात का त्याला जेल होते काय, पण म्हणजे अध्याय तिथे संपलाय आणि सिरीज पण संपली. तर ग्लोरी म्हणजे आपलं नाव फेम होण्याकरता, झगमगाटात येण्याकरता काय काय माणूस करतो किंवा कोणत्या थराला जातो, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ग्लोरी. पण सुंदर सिरीज आहे, सुरेख आहे, आवडली मला.